सोने खरेदी करू नका. खाद्यतेल कमी वापरा. वर्क फ्रॉम होम करा. पेट्रोल डिझेल वाचवा. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केलेल्या या आव्हानामुळे सर्व लोक गोंधळले आहेत. काही लोक म्हणत आहेत देश आर्थिक संकटात आहे, काही म्हणत आहेत सरकार घाबरले आहे, तर काही लोक म्हणत आहेत फक्त खबरदारी आहे. पण खरं नेमकं आहे काय? आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आज समजून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं आव्हान का केलं आणि खरंच सामान्य माणसांनी याची काळजी करायला हवी का, याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. सरकार अचानक असे का बोलत आहे? मित्रांनो, हे तर सर्वांनाच माहीत आहे की जागतिक पातळीवर काय चालू आहे. अमेरिका आणि इराणचं जे काही युद्ध चालू आहे त्याचा परिणाम पूर्ण जगावर पडलेला आहे. एक आर्थिक संकट पूर्ण जगावर आलेलं आहे. मित्रांनो, भारत हा जगातील मोठा देश असला तरी काही गोष्टीसाठी आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहोत. विशेषतः कच्चे तेल, सोने आणि खाद्यतेल या गोष्टी भारत मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून विकत घेतो. आता समजा भारताला तेल विकत घ्यायचं आहे तर पैसे कोणत्या चलनाने त्यांना द्यावे लागतील, तर ते म्हणजे डॉलरमध्ये. आणि इथे सगळा खेळ सुरू होतो. समजा आधी $1 80 होता आणि आता जर रुपया कमजोर झाला आणि $1 95 झाला तर भारताला तेच तेल विकत घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. म्हणजेच पेट्रोल महाग होऊ शकतं, डिझेल महाग होऊ शकतं, वस्तूंचे दर वाढू शकतात, म्हणजेच महागाई वाढू शकते. त्यासाठी भारतामधले डॉलर्स भारतातच राहणं सध्या महत्वाचं आहे. जर बाहेर गेले तर रुपया कमकुवत होतो, रुपयाची किंमत कमी होते आणि भारतामध्ये महागाई वाढू शकते. मग सोने खरेदी करायला का थांबवलं? भारतामध्ये सोन्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. लग्न असो, सण असो किंवा मग गुंतवणूक असो, लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करतात. पण भारतातील बरंच सोनं हे परदेशातून येत असतं. म्हणजे जास्त सोने खरेदी करणं म्हणजे भारतातील डॉलर जास्त बाहेर जाणं. म्हणून मोदी म्हणाले की गरज नसेल तर थोडा काळ सोने खरेदी कमी करा. हे काय बंदी नाही, फक्त त्यांनी केलेलं आव्हान. आता बघू खाद्यतेल कमी वापरा म्हणजे काय. अनेकांना वाटतं सरकार खाद्यतेलाचा वापर कमी करा असं का सांगत आहे. त्याचे दोन कारण आहेत. एक तर आरोग्य आणि दुसरं आयाताचा खर्च. जास्त तेल वापरल्यामुळं लठ्ठपणा, बीपी, शुगर असे रोग तर जडतातच. त्यामुळे त्याचा वापर कमी केलेलाच बरा. आणि भारत मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आणि इतर खाद्यतेल आयात करत असतो. म्हणून जर याचा वापर कमी झाला तर देशाचा डॉलर वाचवण्यामध्ये यापासून मदत होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे वर्क फ्रॉम होम. असं का? जर लोक कमी प्रवास करतील तर पेट्रोल कमी लागेल, डिझेल कमी लागेल, ट्रॅफिक कमी होईल आणि एकंदरीत प्रदूषण पण कमी होईल. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये लाखो लोक दररोज ऑफिसला जातात. जर त्यातील काही लोक घरून काम करू लागले तर देशाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधन बचत होईल. आणि त्यामुळं बाहेरून जे आपल्याला इंधन आयात करावं लागत आहे त्यामागील खर्च पण कमी होईल आणि याचा अर्थ भारतातील डॉलर हा थोडाफार तिथे पण वाचेल. तर या सगळ्या मागचा मेन उद्देश काय आहे, तर आपल्याला डॉलर वाचवायचा आहे. डॉलर मध्ये जो काही आपल्या देशाचा खर्च होते तो वाचवायचा आहे. कारण जेवढा आपण तो वाचवेल तेवढीच महागाई कमी होईल आणि जेवढा तो काही खर्च होईल तेवढीच महागाई वाढेल. तर या पातळीवर आता जर सामान्य माणसांचा विचार केला तर सामान्य माणसाने घाबरायचे का? त्याचं सरळ उत्तर नाही आहे. घाबरण्याची काही गरज नाही आहे. सध्या भारत श्रीलंका किंवा पाकिस्तानसारख्या संकटामध्ये नाही आहे. कारण त्या देशांमध्ये डॉलर जवळपास संपत आलेले आहे किंवा संपले आहेत. त्यांना पेट्रोल डिझेल आयात करायला खूप मोठी समस्या येत आहे. औषध आणि अन्नाची टंचाई पडत आहे. तेथील वीज तासनतास बंद राहत आहे आणि महागाई खूप वाढली आहे. गॅस आणि अन्न मिळणं पण तिथं कठीण होत आहे. कारण तिथे जास्त परदेशी कर्ज झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे डॉलरची कमतरता. तर तसं तेवढं संकट भारतावर नाही आहे. भारताकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर ही शिल्लक आहे. पण जी या जागतिक युद्ध सदृश परिस्थिती आहे, जागतिक पातळीवर तेलाचे वाढते दर आहे आणि या कारणामुळे कमजोर होत चाललेला रुपया आहे. या कारणामुळे सरकार आधीच सावधगिरी बाळगत आहे. म्हणजे उद्या संकट आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच बचत सुरू केलेली बरी. याबद्दल विरोधकांचं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेवर दबाव आहे, भारतामध्ये महागाई पण अतोलात वाढत आहे आणि सरकार लोकांना बचतीचे सल्ले देत आहे. तरी यावर सरकार पण असं म्हणत आहे की हा देश हिताचा विषय आहे आणि प्रत्येक नागरिकानं थोडंफार योगदान दिलं तर त्याचा फार मोठा फायदा देशाला हा होऊ शकतो. तर मित्रांनो, मोदीचं हे विधान घाबरा असा काही संदेश नाही आहे, तर जपून वापरा आणि देशाची बचत करा असा संदेश आहे. आता तुम्हाला काय वाटतं? सरकार योग्य सांगत आहे
की ही काही अर्थव्यवस्थेची धोक्याची घंटा आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.